हरे कृष्ण. कधी आपण असा स्वतःला प्रश्न केलाय का की माझ्यामध्ये आणि प्राण्यामध्ये काय फरक आहे, किंवा आपल्यामध्ये मनुष्यांमध्ये आणि प्राण्यांमध्ये काय फरक आहे? तर आपण तर पाहतो की प्राणी खातात, आपण खातो. प्राणी झोपतात, आपण झोपतो. प्राणी स्वतःचं संरक्षण करतात, आपण संरक्षण करतो. प्राणी मुलं उत्पन्न करतात, मनुष्य मुलं उत्पन्न करतो. तर ह्याच्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर सारख्याच आहेत मनुष्य आणि प्राण्यामध्ये. मग कुठल्या दृष्टीने मनुष्य प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे? तो प्राण्यासमानच झाला. तर कोणी म्हणेल की मनुष्यांमध्ये बुद्धी जास्त आहे, परंतु आपण बघतो की कधी कधी कुत्रा आपल्या घरामध्ये येतो आणि त्याला हट म्हणलं तर तो लगेच माघारी जातो. तर याचा अर्थ काय? त्या कुत्र्याला पण बुद्धी आहे. किंवा आपण पाहतो मांजर अशी चतुर असते की ज्यावेळी घरामध्ये कोणी नाही अशा वेळी ते नेमके ते घरामध्ये येते दूध प्यायला. तर तिला माहिती असतं की हा टाईम एकदम चांगला आहे की ज्यावेळेस मला कोणी अडवणार नाही. तर ही सुद्धा त्याची बुद्धीच आहे. तर हे यावरून असं दिसतं की प्राण्यांमध्ये पण बुद्धी आहे. आणि बाकीच्या ज्या 4 गोष्टी आहे, खाणे, झोपणे, यामध्ये जरी पाहिलं तर प्राणी मनुष्यापेक्षा कितीतरी प्रमाणात श्रेष्ठ आहे. जसं आपण बघतो हत्ती किलोमध्ये खातो, 100 किलोपेक्षा जास्त खाद्य त्याला लागतं. आपण तेवढं खाऊ शकतो का? नाही. घार आकाशात एवढी उंच जाते आणि तिथून तिला जमिनीवर काय चाललेलं आहे ते दिसतं. आपण एवढं दुरून पाहू शकत नाही. म्हणजे पाण्याची दृष्टी आपल्यापेक्षा जास्त आहे घारेमध्ये. किंवा कांगारू प्राणी बघितला तो माणसापेक्षा जास्त उंच उडी मारू शकतो. याच प्रकारे अनेक बरेच प्राणी, जसं कुत्रा आहे त्याला माणसापेक्षा बारीक आवाज ऐकू शकतो. आपण पाहतो मनुष्य वर्षातून एकच मुलगा उत्पन्न करू शकतो, पण प्राणी एका वेळी कुत्रे जर बघितलं तर एका वेळी 5-5, 6-6 पिल्लं जन्म देतात. तर असं जर या दृष्टीने बघितलं तर प्राणी मनुष्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ ठरतात. मग कुठल्या दृष्टीने मनुष्य श्रेष्ठ आहे? आजकालचे जे सॉफिस्टिकेटेड लोक जे म्हणतो ते म्हणू शकतात की प्राणी तर रस्त्यावर झोपतात, आम्ही कुठं झोपतो? 5 स्टार हॉटेलमध्ये, चांगल्या गादीवरती. काही लोक म्हणतात की आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन पंचपक्वान्न खातो. कुत्रा तर रस्त्यावरच्या भाकरी खातो. तर त्यामुळं आम्ही श्रेष्ठ आहे. परंतु थोडासा विचार करा की हे क्रिया करण्यामधली जी गुणवत्ता आहे, जी क्वालिटी आहे, ती एकच आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये खाल आणि त्यातून मिळणारा जो आनंद आहे, आणि कुत्रा रस्त्यावर जे काय मिळेल, कोणी टाकलेलं काय खाईल, तर त्या कुत्र्याला खाण्यातून मिळणारा जो आनंद आहे, गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून दोन्ही समानच आहे. दुसरं उदाहरण, तुम्ही म्हणाल मी खूप मऊ गादीवरती झोपतो आणि कुत्रा तर रस्त्यावर फुटपाथवरती झोपतो. पण मला सांगा, एकदा तुम्ही झोपी गेल्यावर तुम्हाला समजतं का तुम्ही कुठं झोपलेलं आहे? त्याचप्रमाणे कुत्रा एकदा झोपी गेला की झोपला. म्हणजे झोपेतून मिळण्याचे जे आनंद आहे, जी गुणवत्ता आहे झोपण्यापासून मिळण्याच्या आनंदाची, ती सारखीच आहे. तिसरं उदाहरण, तुम्ही म्हणाल मी एखाद्या बंद खोलीमध्ये
स्त्रीबरोबर सहसंग करतो आणि कुत्रे रस्त्यावर करतात, परंतु त्या संघामधून मिळणारा जो आनंद आहे, कुत्र्याला मिळणारा आनंद आणि तुम्हाला मिळणारा आनंद, हा दोन्ही सारखाच आहे. तर गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून बघितलं, चौथं उदाहरण की आपण संरक्षण करतो एखाद्या रिव्हॉल्वरद्वारे किंवा बॉर्डरवरती बंदुकीद्वारे, बॉम्बद्वारे, पण भगवंतांनी कुत्र्याला काय दिलेलं आहे? नखे दिलेले, दात झालेले आहे, ज्याद्वारे तो स्वतःचं संरक्षण करतो. तर ती संरक्षण करण्याची जी प्रवृत्ती, गुणवत्ता आहे, ती दोघांमध्ये सारखीच आहे. मग फरक कुठे आला? तर तुम्ही पण म्हणाल, तुम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ते एकदम उच्च लेवलने करता, सॉफिस्टिकेटेड वेमध्ये करता. तर फरक एवढाच म्हणावं लागेल की तुम्ही सॉफिस्टिकेटेड प्राणी आहात. तर शास्त्र सांगतं की हे चारही गोष्टी प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये समान आहे. पण काय केल्यानंतर मनुष्य श्रेष्ठ होऊ शकतो? तर त्याचा एक सुंदर श्लोक शास्त्रामध्ये आपल्याला सापडतो. आहार निद्रा भयमैथुनं च सामान्य येतात पशुभिर्नराणाम् धर्मो हि तेषाम् अधिको विशेषो धर्मेण हीन पशुभिर्समानम्. आहार निद्रा भयमैथुनं च. आहार म्हणजे खाणे, निद्रा म्हणजे झोपणे, भय म्हणजे भयापासून संरक्षण करणे, मैथुन म्हणजे संतती उत्पन्न करणे. सामान्य येतात पशुभिर नराणां. पशु आणि नरामध्ये ह्या चार गोष्टी समानच आहेत. जर तुम्ही फक्त या चार गोष्टीच करत राहिला जीवनामध्ये, तर तुमच्यामध्ये प्राण्यामध्ये काही फरक नाही असं शास्त्र सांगतं. परंतु फरक कधी होतो? धर्मो हि तेषाम अधिको विशेषो. ज्यावेळेस तुम्ही धर्माचं पालन करायला लागता, त्यावेळेस तुम्ही मनुष्य प्राणी होता. आता धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम. भगवंतांनी जे काही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याला धर्म म्हणतात. जसं भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी जो उपदेश दिलेला आहे तो आपल्या मनुष्य प्राण्यांसाठी, तर त्याचं जर आपण पालन करत असू, भगवंतांनी दिलेल्या नियमांचं, तर आपण खऱ्या अर्थाने मनुष्य होऊ शकू. पण जर आपण धर्माचं पालन नाही केलं तर शास्त्र सांगते की आपण प्राणीच आहे. तर ज्यावेळेस आपल्याला मनुष्य जीवन भेटतं तर आपल्याला प्रश्न विचारले पाहिजे की मी कोण आहे, भगवंत कोण आहे, भगवंतांचा माझा संबंध काय आहे, हे भौतिक जगत काय आहे, ही सृष्टी कोणी निर्माण केली आणि मी या जगामध्ये दुःख का भोगत आहे, माझा जीवनाचा अंतिम ध्येय काय आहे, हे प्रश्न आपण विचारले पाहिजे. त्यासाठी हे मनुष्य जीवन आहे. तर विशेषतः आपण त्याला म्हणतात ब्रह्मजिज्ञासा, अथा तो ब्रह्मजिज्ञासा, की जसं तुम्हाला मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे तर तुमचं पहिलं कर्तव्य आहे की ब्रह्माविषयी जिज्ञासा करणे, भगवंतांविषयी जिज्ञासा करणे. त्याला म्हणतात अथा तो ब्रह्मजिज्ञासा. तर आपण दोन प्रश्न आपल्याला विचारले पाहिजे. पहिला प्रश्न की मी ह्या जगामध्ये दुःख का भोगतोय, ह्याचं काय कारण आहे. आणि दुसरा प्रश्न विचारला पाहिजे की माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे. तर आपण प्रत्येकजण दुःख भोगतोय इथं. इवन श्रीमंत व्यक्ती पण दुःख भोगताय, गरीब व्यक्ती पण दुःख भोगतो, प्रत्येकजण दुःख भोगतोय. तर याचं कारण आपण शोधून काढलं पाहिजे. आणि दुसरं गोष्ट आपण विचारली पाहिजे की माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे. तर खऱ्या अर्थानं आपलं मनुष्य जीवन सफल होईल. जसं एकदा एक राजा होता, त्याने खूप लढाया केल्या आणि खूप राज्य जिंकलं, खूप संपत्ती गोळा केली, खूप ऐश्वर्यशाली राजा झाला, शक्तिशाली
सर्व कीर्ती त्याची पसरली. तर एक दिवस त्या राजाच्या घरी एक साधू आला. तर राजाने खूप स्वागत केलं साधूचं, बसायला आसन दिलं, त्याचे पाय धुतले. आणि साधू लोक कशासाठी येत असतात, फिरत असतात? इथे जे लोक जे भोगामध्ये लिप्त झालेले आहेत त्यांना भगवंतांविषयी ज्ञान देण्यासाठी. तर त्या साधूने त्या राजाला भगवंतांविषयी ज्ञान द्यायला चालू केलं, की भगवंतांची कथा सांगायला चालू केली. तर त्यावेळेस राजा म्हणाला की मला या सगळ्या गोष्टींमध्ये बिलकुल रस नाही. तुम्ही मला तुमची कुठलीही सेवा द्या, ते करायला मी तयार आहे. पण मला हे भगवंतांची कथा काय सांगू नका. तर साधूने जाणलं की हा राजाचा बिलकुल रस नाही आहे. तर त्याने राजाला म्हणले, तू एक काम कर माझ्यासाठी, की तुझे सैनिक बाहेर पाठव आणि असा एक माणूस शोधून काढ की जो सगळ्यात महामूर्ख आहे, एकदम अतिमूर्ख असा महामूर्ख व्यक्ती आहे, की ज्याला काही समजत नाही. अशा व्यक्तीला शोधून काढ आणि त्याच्या हातामध्ये एक काठी दे आणि त्याला एक काम दे की दररोज राज्यामध्ये फक्त चक्कर मारायची आणि त्याला महिन्याला तू पगार देत जा ठराविक. तर राजा म्हणला काय हरकत नाही, माझ्याकडे एवढी संपत्ती, एका माणसाला पगार द्यायला काय हरकत नाही म्हणले. तर मग त्या राजाने असा एक माणूस आणि तो साधू नंतर निघून गेला. राजाने असा एक महामूर्ख शोधून काढला, त्याच्या हातामध्ये काठी दिली आणि त्याला पगार द्यायला चालू केला. आणि मग नंतर हळूहळू दिवस जायला लागले, महिने गेले, वर्ष गेले. राजा म्हातारा झाला आणि अचानक तो इतका आजारी पडला की त्यांनी वैद्याला बोलवलं. पण वैद्य म्हणले आता तुमचं जीवन संपणार आहे, तुम्ही वाचूच शकत नाही, तुम्हाला असा आजार झाला आहे की तो नीट होऊ शकत नाही. मग राजा रडायला लागला. मग सगळ्या ज्या आपल्या नातेवाईक आहेत, त्याच्या सगळ्या राण्या आहेत, त्या सगळ्यांना भेटायला चालू केलं. सगळ्यांना भेटत सगळ्यांना भेटला राजा, कारण आता तो मरणार होता. तर शेवटी त्याच्या लक्षात आलं सगळ्यांना भेटलं, पण एक व्यक्ती राहिला की तो महामूर्ख. राजाने सैनिकाला सांगितलं महामूर्खाला बोलव, मला त्याला भेटायचं आहे. महामूर्ख आला, राजाला म्हणाला का राजासमोर येऊन उभा राहिला. तर राजा त्या महामूर्खाला म्हणाला, हे महामूर्खा, मी आता खूप दूर निघून चालले. तर तो महामूर्ख म्हणला, राजेसाहेब मला पण घेऊन चला. तो राजा म्हणला, नाही मी तुला नाही घेऊन जाऊ शकत. महामूर्ख म्हणला, हा मला माहिती आहे तुम्ही मला घेऊन जात नाही, कारण तुम्ही तुमच्या राण्यांबरोबर चालले असं. राजा म्हणला, अरे महामूर्खा असं नाही, मी राण्यांना पण बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तो महामूर्ख म्हणाला, हां म्हणजे तुम्ही एकटे चालले तर मग जाताना एक रथ घेऊन जा तुम्ही. तर राजा म्हणाला, अरे महामूर्खा तुला समजत कसं नाही की मी रथ पण घेऊन जाऊ शकत नाही. तर महामूर्ख म्हणला, ठीक आहे रथ नाही तर मग असं करा, तुम्हाला जाताना भूक लागेल, थोडीशी शिदोरी बरोबर घेऊन जा. आणि तो राजा वैतागला. तो म्हणला, महामूर्खा अरे तुला समजत नाही मी कुठं चाललो आहे. तर महामूर्ख म्हणाला, ठीक आहे शिदोरी नाही तर बरोबर थोडे सोनं घेऊन जा किंवा थोडेसे पैसे घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला रस्त्यामध्ये त्याची मदत पडेल. तर महामूर्ख राजाला खूप राग आला. म्हणला, तू महामूर्खा, तू आता खरंच सिद्ध केलं की तू महामूर्ख आहे. तर आता तू रिटायर हो आणि तुझ्या जागावर दुसरा एक महामूर्खाला तुझी काठी दे. तर त्या महामूर्खाने काय केलं, तुम्ही राजेसाहेब खरंच असं म्हणताय की ही काठी मी दुसऱ्या महामूर्खाला देऊ? तो राजा म्हणला, हो. त्यांनी ते काठी घेतली आणि राजाच्या हातात दिली. राजाला खूप राग आला. तो म्हणला की मी महामूर्ख आहे का? आणि तो महामूर्ख बोलायला लागला, होय राजेसाहेब तुम्ही महामूर्ख आहात. तुम्ही आयुष्यभर एवढं सगळं कमवलं, पण त्या सगळ्या गोष्टीतली एक सुई पण तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तुमची एवढी संपत्ती, राणी आहे, एवढे घोडे, नोकर, चाकर, पण त्यातलं कुणीही तुमच्याबरोबर येणार नाही. तर तुमचा काय फायदा आहे म्हणलं, एवढं सगळं कमवून सगळं सोडून जाणार इथंच तुम्ही. तर त्यावेळेस त्याचं जे बोलणं ऐकल्यानंतर राजा एकदम चकित झाला
तर महामूर्खाला म्हणला, महामूर्खा तू मूर्ख नाही, तू एवढं ज्ञान कुठून प्राप्त केलं आणि मला सांग तू कोण आहे. तर महामूर्ख म्हणला की राजेसाहेब, तुम्हाला आठवतं अनेक वर्षांपूर्वी एक साधू आले होते तुमच्या घरी, पण तुम्ही त्यावेळेस भगवंतांविषयी ऐकण्यासाठी नकार दिला. तो म्हणले हो. तर त्या साधूचा म्हणले मी शिष्य आहे. तर मला साधूंनी सांगितलं होतं की वेळ आल्यावर तुम्हाला हे ज्ञान देण्यासाठी. तर पहा, ही जी गोष्ट आहे ती महामूर्खाची जी गोष्ट आहे राजाची, तो राजा दुसरा तिसरा कोणी नाही तर कोण आहे, आपण आहोत. कारण आपण कधीही जीवनाचं अंतिम ध्येय काय आहे याविषयी आपण विचारत नाही. आपलं जीवन जगत जातो आणि शेवटी आपल्याला माहिती नाही की आपण कुठं जाणार आहे. तर मनुष्याचं कर्तव्य आहे की आपण जाणून घेतलं पाहिजे की मी मृत्यूनंतर कुठं जाणार आहे. सगळं सोडून एक दिवस आपल्याला ह्या जगातून जायचं आहे. जर आपण भगवंतांकडे जाण्याची इच्छा नाही ठेवली, भगवंतांची भक्ती नाही केली, तर आपण परत या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकून बसू आणि पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागेल आणि पुन्हा पुन्हा आपल्याला मरावं लागेल. तर ते होण्याच्या पूर्वीच आपण जाणलं पाहिजे की भगवंतांची भक्ती हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे आणि मृत्यूनंतर आपल्याला भगवंतांमध्ये पर्यंत पोचायचं आहे. अशा त्या भगवान श्रीकृष्णांच्या आपली चरणी आपल्याला पोचायचं आहे की जे अशा जगामध्ये राहतात, ज्याला गोलोक वृंदावन म्हणतात, की ज्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं दुःख नाही, व्याधी नाही, आजार नाही. तर ते आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. हरे कृष्ण.